3 वर्षापूर्वी ओडिशा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या हत्तीच्या कळपातील 2 नर हत्ती आपल्या कळपापासून दुरावून चक्क गडचिरोली शहरात दाखल झाले। सुदैवानं भल्या पहाटेची वेळ असल्यानं शहराच्या रस्त्यावर चीटपाखरू नव्हते आणि हत्तींनी देखील शहरात नासधूस अथवा नुकसान केलं नाही। वन विभागाच्या पथकानं या हत्तींना सुरक्षित शहराबाहेर हकललं असून वन विभागाचे पथक या हत्तीवर लक्ष ठेवून आहे। सुदैवानं दोनही हत्तींनी कोणत्याही व्यक्तीवर हल्ला केला नाही अथवा शहरात कोणतेही नुकसान केलं नाही। 3 वर्षापूर्वी ओडिशा राज्यातून छत्तीसगड मार्गे जंगली हत्तींचा एक कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला होता। सुरुवातीला कळपात हत्तींची संख्या सुमारे 28 होती, जी आता 32 वर पोहोचली आहे। सध्या या कळपातून 2 नर हत्ती भरकटले आहे आणि दररोज कुठे ना कुठे पोहोचून गोंधळ घालतायत। 4 मे रोजी हे दोनही हत्ती कुरखेडा धानोरा तालुक्याच्या सीमावर्ती भागात शिरले होते। सुरुवातीला हे दोनही हत्ती कुरखेडा तालुक्याच्या वासी सोनसरी जंगलात दिसले। त्यानंतर हे हत्ती डेलनवाडी वनक्षेत्रातून पोर्ला, गोगाव, साखरा, अमीरझा, मुरमाडी, मौशीखाम या परिसरातून देसाईगंज तालुक्यात दाखल झाले। मात्र अचानकपणे शनिवारी रात्री हे दोनही हत्ती गडचिरोली वन विभागात शिरले। 25 मे रोजी भल्या पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास बोडली मडेतुकुम इंदिरानगर जंगलातून पोटेगाव रस्त्यावरून हत्ती थेट गडचिरोली शहरात दाखल झाले। शहरातील रेड्डी गोडाऊन परिसरातील रस्त्यांवर फिरल्यानंतर दोनही हत्ती गडचिरोली धानोरा राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले। तिथून ते गडचिरोली शहराच्या मुख्य बस डेपो परिसरात दाखल झाले। या डेपोमध्ये राज्य परिवहन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। त्यांनी टॉर्च लाईट दाखवून हत्तींना पळवून लावलं आणि वन विभागाला याची माहिती दिली। उपवन संरक्षक अधिकारी मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात वन विभागाच्या पथकाला रविवार सकाळपर्यंत या दोनही हत्तींना गडचिरोली शहरातून हाकलून लावण्यात यश आलं। वन विभागानुसार सध्या दोनही हत्ती चांडाळा वन परिसरात आहे, तर दुसरीकडे कुरखेडा तालुक्याच्या भगवानपूर वन परिसरात हत्तींचा मुख्य कळप असल्याची माहिती समोर आली आहे।